हॅलो नमस्कार. आज या व्यासपीठावरती सर्व उपस्थित असलेले मान्यवर, छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे मावळे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिरकणी सारख्या सगळ्या माता भगिनी ज्या इथे जमलेल्या आहेत, कुठल्याही दबावाला न जुमानता इथे उपस्थित झालेल्या आहेत, त्यासाठी मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करते. आपल्या या हिंदू हृदय सम्राटांच्या सारख्या महाराष्ट्राच्या सह्याद्री म्हणजे आपले मोठे साहेब, जे राष्ट्राचे आपल्या देशाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे शरद पवार साहेब या मंचावरती आज आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. तर या मंचावरती तुम्हा सर्वांचे जे आपले नेते आहेत, हे आपल्या महाराष्ट्राचा मोठा बुलंद आवाज आहे. तर हे आपले फक्त महाराष्ट्राचा बुलंद आवाज नाही, तर हिंदू सम्राटाचा आपला हा बुलंद आवाज आहे. हा बुलंद आवाज आपल्याला अजून जास्त सर्वस्व पसरवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन या सर्वांना या निवडणुकीमध्ये आपल्याला जो तुतारी वाजवणारा माणूस आहे या चिन्हाला आपल्याला जास्तीत जास्त मतदान करायचे आहे. या सगळ्यांना ही आपली एक ऐतिहासिक लढाई आहे. या ऐतिहासिक लढाईमध्ये या अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघाच्या अस्मितेची लढाई असणार आहे. ही आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे. तरी प्रत्येकाला मी एवढं सांगेल, प्रत्येकाने यामध्ये सहभागी होऊन आपला महाराष्ट्र धर्म वाचवायचा आहे, आपली माणुसकी आपुलकी हे वाचवण्याचं काम करायचं आहे. नगरकरांनो, हे मी तुम्हाला सांगेल, ही आपली माती ही स्वराज्याच्या भूमीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जिजाऊ साहेबांची या मातीमध्ये ठिणगी टाकण्याचं काम सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पादस्पर्श असलेली ही आपली भूमी आहे. तर या सगळ्या आपल्या सुंदर भूमीला अजून जर आपल्याला वाढवायचं असेल, विकसित करायचं असेल, तर आपल्याला लोकनेते निलेश लंके साहेबांना जास्तीत जास्त मतदानाने आपल्याला त्यांना निवडून आणायचं आहे. तर आपण या सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय की आपल्याला घराणेशाही मोडून काढायची आहे. ज्यांना आपण संधी दिली होती त्यांनी संधीचं सोनं तर नाहीच केलं, पण सत्तेचा फक्त उपभोग घेण्याचं काम केलेलं आहे. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वसामान्य कार्यकर्ते समजणारे, स्वतःला कार्यकर्ते समजणारे आपले नेते आहेत. त्यांच्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, सगळ्या राज्यातल्या मंत्र्यांना आपल्या अहिल्यानगर मध्ये भेट द्यावा लागत आहे. यामध्येच आपण आपली लढाई ही जिंकलेली आहे. तर यामध्ये मी सांगेल की मागच्या 5 वर्षांमध्ये नगरची जे औद्योगिकरणाचं विकसित व्हायला पाहिजे होतं ते झालेलं आहे. समोर जे खाली बसतायत त्यांना विनंती, आपण पाठीमागच्या बाजूला खुर्च्या मोकळ्या आहेत, कृपया आपण सर्वांनी पाठीमागे जाऊन बसायचे. पुढच्या स्पेस मध्ये कुणी बसू नका. ठीक है तुम देखना आंखों से निलेश लंके साहेब आएंगे लाखों से, हे आपल्या जनतेने ठरवलेलं आहे. एकूण या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण 83% आहे. तर जे वयोमर्यादा 34 वयाचे जे आपले तरुण वर्ग मध्ये असणारे तरुण तरुणी असतील त्यांचं 45% प्रमाण आहे. या औद्योगिकरणाकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. ही मी एक सरांना विनंती करेल की लंके साहेब निवडून आल्यानंतर आपला जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो पूर्ववत खूप जास्त वाढला पाहिजे. जे सुमा MIDC मध्ये जे विकसित धोरण चालू झालेले आहे, खूप मोठ्या मोठ्या कंपन्या येतात, त्या पद्धतीने आपल्याला एक आशा लागून राहिलेली आहे की आपण बेरोजगारीवरती आपण नक्कीच विजय मिळवणार आहे. यामध्ये मी लंके साहेबांना एवढं जास्तीत जास्त सांगेल की त्यांनी बेरोजगारीवरती नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे. धन्यवाद.